नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमात सेक्स आणि त्या संदर्भातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान किंवा सेक्सचे जे वेगवेगळे फायदे आहेत या विषयावरती आपण सरांचं शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या सहज भाषेमध्ये सरांचं मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तो विषय कोणता आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी आपण जाणून घेऊया डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल या एका छोटीच्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आपण चर्चा करणार आहोत आज सेक्स आणि स्विमिंग या विषयावरती. यासाठी आज डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत. नमस्कार. 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती मी तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या आठवड्याभरामध्ये सुद्धा मी या विषयावरती मागच्या आठवड्यात सुद्धा बोललो होतो. चर्चेत अगोदर जे विषय मी तुम्हा सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, खरं तर तो सगळ्यातला खूप महत्त्वाचा एक सामाजिक गाभा आहे आणि तो मांडणं खूप महत्त्वाचा विषय आहे. हा एक भाग झाला. त्यातला जो दुसरा भाग आहे तो मी आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तो म्हणजे ती किंवा तो त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल. 50 म्हटलं की महिलांमध्ये मेनोपॉज येतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी जाणं आणि मासिक पाळी जाणं म्हणजे स्त्री गर्भधारणा होण्याची शक्यता संपुष्टात येते. हा झाला स्त्रीच्या शरीरातला बदल. आता याच वेळी पुरुषांच्या शरीरामध्ये पण बदल होत असतील, ते काय होतात असा प्रश्न ज्यावेळेला मी सरांना विचारला तेव्हा ते म्हणाले की जसं स्त्रीला मेनोपॉज येतो तसा पुरुषाला याच काळामध्ये एंड्रोपॉज येतो. जे बदल मेनोपॉज आल्यामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये घडतात तसेच बदल पुरुषांच्या बाबतीमध्ये घडतात. आता आणखीन एक सगळ्यात बदल होत असतो तो म्हणजे लैंगिक अवयवांना येणारा एक प्रकारचा ड्रायनेस. काही जणांच्या बाबतीमध्ये या ड्रायनेसला खूप वेदनादायी तो ड्रायनेस होत असतो आणि मग अशा अवस्थेमध्ये स्त्री पुरुष सरळ सरळ लैंगिक संबंध करण्याचंच टाळतात आणि इथंच समस्यांना सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असंही होतं की एका पार्टनरला ड्रायनेस येतो तर दुसऱ्याला येत नाही. एकाला ॲक्टिव्हिटी करण्याची इच्छा असते तर दुसरा त्याला तयार नसतो. 50 नंतर ही फार मोठी गंभीर समस्या होऊन जाते आणि मग या अवस्थेत एकमेकांवर काही उपचार करण्याऐवजी ते कपल, ते जोडपं गप्प राहून दिवस ढकलत राहतात. पण या सर्वावर सुद्धा अतिशय प्रभावी उपाय असतात. ते जाणून घेतलं तर हो, यावर अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे उत्तम प्रतीची लुब्रिकंट्स. स्त्री आणि पुरुष यांना ॲक्टिव्हिटीमध्ये या लुब्रिकंट्सचा खूप मोठा फायदा होतो आणि 50 मध्ये आलेली एक मोठी समस्या दूर होते. आता तुमच्या मनात आलं असेल की ही लुब्रिकंट्स कुठे मिळतात, ती कशी असतात, त्याचा वापर कसा करायचा. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर आज आपल्याला देणार आहेत. पण तुम्ही या संदर्भात थेट सरांना भेटू सुद्धा शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता, समुपदेशन करून घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, मग त्यात औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण, नाशिक, अशा सेंटर्सवर जसे इतर अनेक जण नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आजच्या विषयाबद्दल डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात याची उत्सुकता मला सुद्धा आहे. पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे सेक्स आणि स्विमिंग. या विषयावर आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकताय. तुमच्या समस्या अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022. हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि दुसरा जो आमचा क्रमांक आहे 7410030228.
तेव्हा चला कार्यक्रमाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. धन्यवाद. जो मी विषय आता म्हटला की 50 नंतरच्या सेक्स लाईफ मधला एक महत्वाचा भाग, आता हे जे लुब्रिकंट्स आहेत त्याविषयी मला जाणून घ्यायचं, कारण आपण बाकीच्या विषयी खूप बोललोय. नक्कीच. पण लुब्रिकंट्स ही कोणी वापरावीत, कशी वापरावीत, ती कुठे मिळतात आणि त्याचा जो यूज आहे या सगळ्यामधला तो काय आहे याबद्दल जाणून घ्यायला. नक्कीच. या ठिकाणी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो, सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी या अंतर्गत या टॉपिकवर डिस्कशन चालतं तुमच्या मागणीनुसार. अँड्रोपॉज, जसं वाटतं की फिमेलमध्ये पाळी गेली माणसात काय होत असेल, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा बदलतात, त्या ठिकाणी लिंगाचा फ्लो कमी होतो, इच्छाशक्ती कमी होते, हळूहळू त्या अंगांना ड्रायनेस यायला चालू होतो. मग ड्रायनेस आल्यानंतर इतकी लाज वाटते की कंप्लीट संबंध बंद, हे त्याला बोलणार नाही, पार्टनर त्याला लुब्रिकंट आहेत. मी तर काही कंडिशन अशी कपल पाहतो, घे आपलं कुठलं तरी तेल आणि लावा, असं नसतं. टाईप्स आहेत त्याचे, सायंटिफिक टाईप्स आहेत. सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट आहेत, वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, त्याचबरोबर काही नॅचरल लुब्रिकंट आहेत. तर अशा प्रकारचे लुब्रिकंट अतिशय चांगल्या रीतीने मेडिकल स्टोअरला अवेलेबल असतात. पण तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर कुठं सिलिकॉन बेस वापरायचे, कुठं वॉटर बेस वापरायचे, कुठल्या ठिकाणी जनरल जे लुब्रिकंट आहेत ते वापरायचे, बघा कुठल्याही परिस्थितीत हे पेट्रोलियम जेली किंवा असं कुठलं तरी ऑइल तेल त्याला लावायचं नसतं, तरी ऑर्गनला डॅमेज होत असतो. तुम्ही जर तज्ज्ञांना भेटून याचा वापर केला तुमचं जीवन अतिशय सुखकर होईल. 50 नंतर देखील तुम्ही 25 मध्ये याल. नक्कीच. सर फोन यायला सुरुवात झाली प्रेक्षकांचे, घेऊया. अनिता आहेत मालाड वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे, मालाड मुंबईवरून. अनिता बोला, काय समस्या आहे तुमची? सर माझा प्रश्न असा आहे. बोला 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 विचारा. तर नियमित संबंध ठेवल्याने बटक्स किंवा नितंबाचा भाग मोठा होतो का व त्यामुळे शरीराचा सुडोलपणा जातो का? आणि दुसरं असं की नियमित सेक्स केल्याने शारीरिक थकवा येतो का, याबद्दल थोडी माहिती हवी होती सर. एक्सलंट, कम्प्लीट नवीन टॉपिक आणि आपण लवकरच हा घेणार आहोत. या 50 मध्ये जसे शरीरात बदल झाले बघा, इतके मिथ्स आहेत, समज आहेत, गैरसमज, कट्ट्यावर बसल्या बसल्या गप्पा. अरे जास्त ॲक्टिव्हिटी केल्यामुळे साईड इफेक्ट होतात, मग त्यामुळे शेप बदलतो, मग बटक्स मोठे होतात, शेप बिल्डअप होतो. एका वाक्यात सर्वांना सांगतो, हे बघा बॉडीमध्ये हार्मोन्सचे बदल स्त्रियामध्ये होत असतात. पाळीच्या वेळी होतील, प्रेग्नन्सीला होतील किंवा इतर कोणत्या पिरियडमध्ये होत असतील, पण ते ताबडतोब नॉर्मल होत असतात. त्याचा आणि बटक्स मोठा होण्याचा, ज्याला आपण नितंब म्हणतो, याचा अर्थार्थी काही संबंध नसतो का? आणि या कारणामुळे बऱ्याच ठिकाणी कपलमध्ये माझा शेप बिघडेल म्हणून पार्टनर हा तुम्हाला अलाव करत नाही. चिडचिडेपणा येतो, पार्टनर मेल पार्टनर बऱ्याचदा उद्विग्न होऊन जातो. अशा कंडिशनमध्ये काय करावं सर? म्हणे मला ते काही करू देत नाही. पण मी एक गोष्ट सांगेन, अशा वेळेला मनात ठेवू नका, तुम्ही क्लिनिकला या, भेट द्या आणि हे नक्कीच हे कारण नाही. आणि आणखी काही माहिती पाहिजे असेल ते तज्ज्ञांना नक्कीच भेटू शकतात. तर हा टोटल डाऊट मनातनं काढा. आणि अति जास्त ॲक्टिव्हिटी मनाच्या विरुद्ध झाली तर, दोघांची संमती असेल तर कोणाला थकवा येत नाही. हे तर तुम्हाला हर्षोल्लास देणारी गोष्ट आहे. पण एकाच्या मनात नाही, दुसऱ्याच्या मनात आहे, एकाला त्रास होतो, दुसऱ्याला कंपल्शन करू, त्यावेळेस मात्र त्रास होतो. पण हा त्रास करून घेऊ नका आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करा किंवा तज्ज्ञांना भेटा. नक्कीच. सर पुढचा कॉल घेऊया. देवकी आहेत परभणीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला देवकी, काय समस्या आहे आपली? हॅलो नमस्कार, बोला. बोला. सर, नियमित संबंध प्रस्थापित केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा ग्लोवर काही परिणाम होतो का, आणि कशामुळे ते, त्याबद्दल सांगा. म्हणजे मला वाटतं ऍक्टिव्हिटीचे नैसर्गिक काय फायदे असतात, माझा मोठा टॉपिक आहे. बरोबर. एक स्टडी झालेली आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. 1000 कपलची एक स्टडी केली जे नियमित संबंध करतात आणि जे महिन्यातनं 2-3 महिन्यातनं एकदा करतात. मग दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर किती वर्षाचा फरक जाणवला? 10 वर्षांचा फरक. म्हणजे 10 वर्षांनी व्यक्ती ही यंग दिसायला लागते, तरुण दिसायला लागते. का? हे हार्मोन्स वाढले, ब्लड सप्लाय वाढला, डोपॅमिन, ऑक्सिटोसिन, न्यूरोट्रान्समिटर वाढल्यामुळं चेहऱ्याचा फ्लो वाढला, ग्लो वाढला. ह्या रिंकल सुरकुत्या सुद्धा जायला लागल्या. तर अशी नैसर्गिक देणगी तुम्हाला जेव्हा निसर्गाने दिलेली आहे, त्याचा वापर न करता ब्युटी पार्लरमध्ये कितीतरी जाऊन बसलं, तुम्ही टेम्पररीवर काही लावून उपयोग नाही. तो तात्पुरता भाग झाला, पण आतून जो येणार ग्लो आहे, हे काय विचारतात? सुरकुत्या जातात का? यंगपणा येतो का? तुम्ही यंग दिसता का? ह्या स्टडीमध्ये एक निष्कर्ष आला की ॲव्हरेज 7 ते 10 ह्या एवढ्या पिरियड जो आहे, ह्या एवढ्या पिरियडनी यंग दिसायला लागता
आणि नक्कीच त्याचा तुमच्या इव्हन संयम दिसणंच नाही, लाईफस्टाईल म्हणा, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणा, तर या गोष्टींसाठी देखील अतिशय चांगला फायदा होतो. निश्चितपणानं. सर जसं आता म्हटलं की आपण 50 नंतरचं जे सेक्स लाईफ हो. जसं तुम्ही म्हटलात की लुब्रिकंट्सचा वापर, Definitely. आता लुब्रिकंट्सचा वापर कसा करावा, यूज कसा करावा, Right, हा एक correct. सगळ्यात महत्त्वाचा भाग Definitely, राहतो. definitely. आणि त्याकरता त्याच्यात काही क्वालिटीमध्ये आणखी किंवा प्रकार असे वेगळे काही असतात? डेफिनेटली काय सांगतो, नक्कीच. आणि हे आपल्या दर्शकांना का माहीत असावं, हे बघा ॲज सच असं कुणी दुकानात जाऊन आता मला लुब्रिकंट पाहिजे माझ्या पार्टनरसाठी, माझ्या कम्फर्टसाठी कुणी म्हणतं का? म्हणत नाही. मग तुम्ही जाऊन मागा, त्या ठिकाणी आम्ही प्रिस्क्राईब करू तुम्हाला. काय असतं बघा, बऱ्याचदा निरोध वापरताना लुब्रिकंट वापरावा का, हे बघा त्यामध्ये एकच गोष्ट सांगतो. समजा रुटीन आपला निरोध असेल तर त्यासोबत तुम्हाला रुटीनप्रमाणे ऑइल बेस असणारे लुब्रिकंट वापरता येत नाहीत का? ऑइल बेस्ड लुब्रिकंट हे त्याला डॅमेज करतात आणि तुम्हाला जो मिळणार इच्छित तो मिळणार नाही. मग वॉटर बेस्ड लुब्रिकंट या ठिकाणी वापरायचे असतात. या लुब्रिकंटमुळं कसल्याही प्रकारची ॲलर्जी किंवा कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी साईड इफेक्ट त्या ठिकाणी होत नसतो. आणि वापरताना कशी वापरावी, आपला हात स्वच्छ धुवून, दोघांनी सॅनिटायझर वापरून, त्याला लागलीच अर्ध लुब्रिकंट काढलं, लावलं आणि परत पुन्हा त्या बॉटलमध्ये टाकलं किंवा ट्यूबमध्ये टाकायचं नसतं. एकदा यूज केला, यूज अँड थ्रो इट. किंवा बरं डिस्पोजेबल सॅशे असतात, पोच असतात, तर एकच सांगेल आपल्या दर्शकांना, अशा पद्धतीने लुब्रिकंट वापरून तुमच्या पार्टनरला होणारा पेन आहे, त्या ठिकाणी कोरडेपणा आहे, ड्रायनेस आहे, इचिंग आहे, हे थांबवा. परत रिपीट करतो, पेट्रोलियम जेली किंवा कसल्याही प्रकारचं इडिबल ऑइल किंवा काही त्या ठिकाणी वापरू नका. त्याचे अतिशय साईड इफेक्ट असतात. फंगल इन्फेक्शन होण्याचे देखील त्या ठिकाणी चान्सेस असतात. निश्चितपणे. सर 50 नंतरचं सेक्स लाईफ बद्दल आपण बोलतोय. 50 नंतर मुख्य करून जसं आता आपण मगाशी म्हटलं की नक्कीच. महिलांमध्ये मेनोपॉज होतो, डेफिनेटली. पण पुरुषांच्या शरीरातले जे बदल असतात त्याच्याविषयी फार चर्चा होत नाही किंवा नक्कीच. त्याच्याविषयी फार कोण बोलत नाही, कोणाला माहिती नसते. त्याची लक्षणं काय, त्याची लक्षणं काय आणि ते काय सांगतात? करेक्ट. हे बघा, आपण मेनोपॉज झाले काय होतं, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा बदलल्यामुळं युट्रसमधनं शेड ऑफ होणारं जो टिश्यू आहे, ब्लड आहे, ते थांबून जातं. मग काय होतं, त्या फिमेलला चिडचिडेपणा येणं, रागीटपणा येणं, त्या ठिकाणी इरिटेबल होणं, डोकेदुखी होणं, अस्वस्थ होणं, हे त्रास होतं. मग माणसाला काय होतं, अँड्रोपॉज. टेस्टोस्टेरोन एक असा सब्जेक्ट आहे, एक असा मॉलिक्यूल आहे, हार्मोन आहे, जे तुम्हाला एव्हरग्रीन ठेवतं. मग त्या पुरुषाला काय होतं, लॉस ऑफ इंटरेस्ट होतो, मला इच्छाच होत नाही, मला त्यात रसच राहील नाही, माझं मनच लागत नाही. मग अशा वेळेला पार्टनरचा समोर काय असतो, 10 वर्षांनी लहान असतो. आपला पार्टनर 10 वर्षांनी 5 वर्षांनी लहान असावं असं मस्त वाटतं त्यावेळेला, आणि आता झाला तुमचा अँड्रोपॉज 10 वर्ष अगोदर. मग अशा वेळेला टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली की नक्की त्याला चांगला रिझल्ट येतो. आणि काही अडचण असेल तर तज्ञ भेटू शकता. नक्कीच. सर पुढचा फोन घेऊया. हरकत नाही. दादा उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. नमस्कार दादा. कोरोना व्हायरस अनेक पुरुषांना होऊन गेला. हम्म. कोरोनामुळे अनेक पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्या उद्भवल्या. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की कोरोना व्हायरसचा पुरुषांच्या शुक्राणूवर दुष्परिणाम झाला तर त्यांना अपत्य प्राप्तीसाठी काही अडचणी येऊ शकतात की नाही, त्याबद्दल सांगा सर. खूप एक्सलंट. दादा वाळेंचं खूप दिवसानंतर कार्यक्रमात स्वागत. हो, खरंय. तर कोरोना होऊन गेल्यानंतर सिक्विली म्हणजे फुटप्रिंट्स काय त्याचे राहिले. अहो, या कोरोनाने फक्त लंग्सलाच अफेक्ट नाही केलं, त्यांनी ब्रेनला अफेक्ट केलं, त्यांनी टेस्टिसला अफेक्ट केलं, ज्या सॉफ्ट टिश्यू आहेत बॉडीतल्या त्याला अफेक्ट केलं. आणि आता त्यामुळे काय झालं, अहो टेस्टोस्टेरोन बनायचे कमी झाले, स्पर्मची मोटिलिटी, स्पर्मची क्वालिटी हे देखील कमी झालं. माझ्याकडे तर अशी स्टडी आहे सर, अगोदर मला थोड्या ट्रीटमेंट मी ओके व्हायचो, पण आता बघा ह्या ट्रीटमेंटने देखील काही होत नाही. मग बऱ्याचदा आम्हाला पुढच्या टेस्टोस्टेरोनचे डोस चेंज करणं गरज पडली तर पी शॉट थेरपीसारख्या थेरपी आम्हाला चालू करायला लागल्या. कारण कार्पोरल टिश्यू जे फंक्शनल युनिट असतं लिंगाचं, त्या ठिकाणी कोलॅप्सपणा येणे, सप्लाय कमी होणे, आणि स्पेशली सांगतो डायबिटीसच्या लेवल, शुगरच्या लेवल एवढ्या वाढल्या या पिरियडमध्ये की त्या ठिकाणी बॉर्डरलाईनवाला व्यक्ती हा 400-500 वर गेला. कम्प्लीट त्या ठिकाणी चेंजेस झाले. आता डिस्फंक्शन म्हणले तर पण घाबरू नका. इन्फर्टिलिटी असेल, डिस्फंक्शन असेल, मूल होत नसेल आणि आणखी लैंगिक समस्या असेल तर ताबडतोब भेटा. अतिशय चांगले औषधी, क्रीम, ऑइल गरज पडतं, पी शॉट आणि रामबाण, पिनाइल इम्प्लांट तुम्हाला माहितीच आहे, तर काळजी करायची गरज नाही. नक्कीच. सर स्विमिंग विषय म्हणजे खरं तर तो आपला विषय आहे. हो.
स्त्रियांच्या बाबतीमध्ये मला प्रश्न विचारायचा होता की स्विमिंगचा जो इफेक्ट आहे किंवा स्विमिंगचा जो परिणाम आहे तो स्त्री शरीरावरती कसा होत असतो, त्यांना काय फायदा होतो त्याचा? डेफिनेटली. हे बघा, पुरुष असो स्त्री असो, या स्विमिंगमुळं बघा बॉडीमध्ये ब्लड प्रेशर काही फक्त माणसालाच होतं का? नाही, पुरुषालाही होतं, स्त्रीलाही होतं. मग हे ब्लड प्रेशर जे आहे हे जर कंट्रोलमध्ये काही गोळ्या खाऊन नुसतं कंट्रोल नाही होणार. त्या गोळ्याचे साईड इफेक्ट स्त्रीवर पण होत आहेत, पुरुषांवर होत आहेत. भावना कमी होते, पाल्पिटेशन, बरेचदा हायपोटेन्शन येऊन चक्कर येऊन पडतात. मग डाएट तर झालंच तुमचं, स्विमिंग करा. काय होतं स्विमिंग केल्याने? साधी सिंपल एक्सरसाइज आहे. बॉडीचा फ्लो वाढतो, हार्ट रेट वाढतो, पेरिफेरीला सप्लाय जातो आणि आपोआपच जे ब्लड प्रेशर आहे ते कंट्रोलमध्ये यायला लागतं. आणि अशा पद्धतीने लाईफस्टाईल, BP कंट्रोलमध्ये आला की उत्साह वाढला की इंटरेस्ट वाढला की दोघांमध्येही तो इंटरेस्ट तयार होऊन त्यांचा सुखी जीवनाचा मंत्र हा चालू होऊन जातो. म्हणून नैसर्गिकरित्या स्विमिंग करा, स्वस्थ राहा, मस्त राहा. नक्की. सर, पुढचा कॉल घेऊया. रुपेश चौधरी आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रुपेश, काय समस्या आहे तुमची? मला वाटतं हा आपण निश्चितपणे. सर, आता जसं तुम्ही या फायद्याबद्दल सांगितलं, प्रेग्नन्सीमध्ये अनेक वेळेला स्त्रिया स्विमिंग करणं टाळतात किंवा हा जो सगळा भाग आहे, तर स्विमिंग बद्दल काय सांगाल की प्रेग्नन्सी सारख्या विषयामध्ये हे जे स्विमिंग आहे हे करावं का, किंवा त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटीचा शरीरावर काही परिणाम होऊ शकेल? नक्कीच. माझ्या मेल बॉक्स मध्ये 100च्या वर नाही, 1000च्या वर नंबर क्रॉस आहे या प्रश्नावर. प्रेग्नन्सीमध्ये स्विमिंग सर्वात सेफ असतं, पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर. ज्याला काही ब्लिडिंग डिसऑर्डर आहे किंवा मागची बॅड ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री आहे, त्या ठिकाणी काही ॲबॉर्शनची हिस्ट्री आहे, अशा लोकांना मी ॲडवाईस करणार नाही. पण नॉर्मल फिट जे आहेत, स्विमिंग एवढी चांगली एक्सरसाइज का नाही? कारण बॉडी ही पॅरलल राहते, तरंगत राहते. त्याचबरोबर बॉडीची हालचाल, पेल्विक मसल याची हालचाल होत राहते. आणि या हालचाल झाल्यामुळं काय होतं, डिलिव्हरीसाठी नंतर त्यांना ह्या सीझरची गरज नाही. त्यांना या एक्सरसाइजमुळं पेल्विक इलॅस्टिक बनतं, डिलिव्हरी होते चांगल्या पद्धतीने. आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पहिलं ट्रायमेस्टर जर थोडलं उलट्या होणारं, मळमळ होणारं, मधल्या ट्रायमेस्टरमध्ये आरामात सेफ पोझिशन घेऊन ॲक्टिव्हिटी करू शकतात. पण संमती असेल, डॉक्टरांची परमिशन असेल आणि दोघांचं एकमेकाशी संलग्नता राहून कन्सेंट घेऊन केली तर. नक्की. सर, पुढचा कॉल घेऊया. चेतन पाटील आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला चेतन, काय समस्या आहे आपली? सर, वेगळं हा, बोला. माझं वय 35. ओके. बरं. तर मी समजा सेक्स केलं तर मी लवकर थकल्यावर वाटतो आणि लवकर विरसकरण होतं. म्हणजे किती, एक 10-15 मिनिटं तुम्ही करू शकता का? नाही, 10 मिनिटं होतं. मग किती वेळा? वन टाइमच होतं. वन टाइम होतं. म्हणून इच्छा होत नाही आणि पॉवर पण जाते, बरोबर आहे? आणि वय 45, बरोबर आहे? कमी वय 35. हे मुद्दाम काय विचारलं मी, 35ला तर आणखी लग्नही होत नाही हो सध्या. म्हणजे स्टार्टिंगलाच जर तुमचा एंड होत असेल तर सिनेमा काय बघायचा? या ठिकाणी कपल अशी माझ्याकडे येतात, परत त्यांना मी ओपनली सांगतो, हे बघा, या गोष्टीला लाजायचं नाही, या नैसर्गिक गोष्टी आहेत. काही कारणामुळे माणसाला त्या यंग वयात अचिव्हमेंटचा स्ट्रेस आहे, कॉम्पिटिशन आहे, महत्वाकांक्षा आहे, ह्या गडबडीमध्ये शेवटी मॅरेज आणि बाकीचं मागं राहून जातं. मग तज्ज्ञांकडे आल्यानंतर त्याला काही कॉज आहे, सेंट्रली ॲक्टिंग आहे, सायकोजेनिक आहे, न्यूरोजेनिक आहे, वॉस्क्युलोजेनिक आहे, कार्पोरल आहे, ते पाहिलं जाईल. अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. घेतल्यानंतर त्यांचा स्टॅमिना, टायमिंग, ड्युरेशन चांगलं वाढवण्यात येईल आणि ते आणि त्यांचा पार्टनर नक्कीच ते एन्जॉय करू शकतील. आणखी काय म्हणतात, मी एकदा केल्यानंतर थकून जातो, पुन्हा ते शक्यच नाही. तर हे तुम्हाला परत तुमच्या पार्टनरच्या संमतीने परत करता येईल. एवढा स्टॅमिना नक्कीच येऊ शकतो, पण तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्टला भेटल्यानंतर. नक्कीच. खूप छान अशी माहिती डॉक्टरांकडून आजच्याही या कार्यक्रमात आपल्याला मिळते आणि आपण सातत्यानं ही माहिती ऐकण्याचा, मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. ब्रेकची वेळ झाली आहे. खरं तर ब्रेकनंतर एका महत्त्वाच्या विषयावरती सर बोलणार आहेत आणि तो विषय आहे स्विमिंगचा ब्लड प्रेशरवरती. ब्लड प्रेशरची जी समस्या आहे, गंभीर समस्या आहे. अनेकांना आपल्याला माहिती असतं, स्त्री असो पुरुष असो, ब्लड प्रेशरची एकदा गोळी सुरू झाली की मग ती काही सुटत नाही, अशा पद्धतीची एक समस्या आपल्याला असते. पण स्विमिंगसारखा जो एक चांगला अतिशय उत्तम व्यायाम आहे, ज्याच्याविषयी सरांनी आपल्याला आत्ता सांगितलं, त्याचा परिणाम म्हणून त्याचा ब्लड प्रेशरवर काही फायदा होतो का आणि सेक्ससाठी त्याचा काही फायदा होतो का, या विषयावरती सर बोलणार आहेत. ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत.
विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आत्ताच मी सर म्हटलं की एक महत्त्वाचा विषय आहे हा की काय फायदा होतो आपल्याला ब्लड प्रेशरसाठी स्विमिंगचा. सर काय सांगता येईल? आणि लागलीच प्रेग्नन्सी तुम्ही विचारलं. हो हो. प्रेग्नन्सीमध्ये प्री एक्लाम्शिया म्हणजे काही कारणामुळे हे ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. समजा पुरुषांमध्ये देखील काही कारणामुळे हायपरटेन्शन असेल अनकंट्रोल्ड. पण अशा गोष्टी कंट्रोलमध्ये आणल्यानंतर स्विमिंग चालू केल्यानंतर बघा तुमच्या गोळ्या तर चालू आहेत, पण स्विमिंग आणखी त्याला कंट्रोलमध्ये आणून डोजेस कमी करतं. आणि डोजेस कमी करण्याचा फायदा जे साईड इफेक्ट होणार असतात फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये देखील एक कमजोरी काही मेडिसिनमुळे देखील होतात. हे काही डायबिटिक्स आहेत किंवा इतर प्रकारचे मेडिसिन आहेत. त्यामुळं तर अशा वेळेला स्विमिंग केल्याने ब्लड फ्लो वाढतो. ब्लड फ्लो वाढल्यानंतर सर्क्युलेशन वाढतं, आपोआपच BP कमी व्हायला लागतं. म्हणून एकच सांगेन, स्विमिंगमुळे ते कंट्रोलमध्ये आणा. आणि आणखी थोडंफार बॉर्डरलाईन असेल तर तुम्ही गोळ्या घेऊन त्याला नक्कीच ओके करू शकता. नक्कीच. सर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये हरकत नाही. क्विज बद्दल ऐकायचं आहे, उत्सुकता आहे. विनर्स कोण आहेत बघायचं आहे. काय सांग? नक्कीच. अजय राव मागच्या वेळेसचे विजेते अंधेरीचे आपल्या सेंटरला आले, पुस्तक घेतलं, क्रीम ऑइल पूर्णच्या पूर्ण सेट घेतला. 1 वर्षापासून वाट पाहत होते. ह्या कोरोनामुळे त्यांना येता येत नव्हतं. अतिशय आनंद व्यक्त केला, पुस्तकं घेऊन गेली आणि त्यांचं परत मनापासून अभिनंदन. आणि असं तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर चिठ्ठी काढायला बघूया कोण आहे लकी. पण त्यांनाही आणखी त्या मर्यादा वगैरे ठेवूनच यायचे बरं का. कारण मी क्लिनिकला आणखी सुद्धा बऱ्याच जणांना मास्क शिवाय येऊ देत नाही. ही एक ओव्हर काळजी म्हणून. आता गेलो आपण नाशिकला. अनिल महाले यांचं अगदी मनापासून अभिनंदन. त्यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? बॉडी शेप आणि लुक यावर स्विमिंगचा काय परिणाम होत असतो याचं त्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. या स्विमिंगमुळं बॉडी मसल्स आहेत, बॉडी डेव्हलपमेंट आहे, स्टॅमिना वगैरे वाढत असतो. आता या ठिकाणी पाहत असाल तुम्ही छायाचित्रामध्ये आमचे परम मित्र 1987 बॅचचे डॉक्टर अशोक थराद आज सिव्हिल सर्जन आहेत नाशिक येथे. त्यांचा ॲनिव्हर्सरी साजरी करण्यात आली गेल्या आठवड्यामध्ये. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन कौतुक. थोरासाहेब, त्यांच्या मिसेस, त्यांची मुलं आणि त्यांचे वडील या सगळ्यांनी देखील भेटून आनंद झाला. आणखी विशेष गोष्ट सांगतो, आमचं 35 वर्षानंतरचं एक मोठं गेट टुगेदर उद्या इगतपुरी या ठिकाणी होत आहे. आणि त्या ठिकाणी देखील 35 वर्षांनी आम्ही सर्व मित्र भेटतोय. आणि तो एक आमच्या अविस्मरणीय क्षण असा राहणार आहे. आणि त्याचे देखील तुम्ही हायलाईट छायाचित्र पुढच्या वेळेस पाहू शकाल निश्चित. आता या ठिकाणी शेवटी आता प्रश्न विचारला लागेल लोकांना, किती प्रश्न विचारावा लागेल ना मला. बरोबर. तर या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला मी देत आहे. ब्लड प्रेशरवर स्विमिंगचा काय परिणाम होतो आणि त्याचा सेक्सचा कसा फायदा होतो? येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या. ईमेल करा, व्हॉट्सअप करा, मेल करा, डायरेक्ट फोन लावा. हे उत्तर तुम्हाला मिळेल सहभागी झाल्यानंतर. या ठिकाणी तुम्हाला तो आनंद मिळेल सहभागी व्हायचा. आणि बाकी सांगू शकता तुम्ही 50 बद्दल. नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्याही कार्यक्रमामध्ये आपल्याला मिळालेली आहे. आणि याच सगळ्या संदर्भात अधिक काही तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर सरांचे जे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आत्ता स्क्रीनवरती आहेत त्याच्यावरती तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पण पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.